मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो पुराणे अनुवादती तुझा शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ बोला 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 उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला मोरेश्वरी माऊलीचा हो स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला चारी वेदांचा फुलवरा बांधिला शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ हो उधो बोला माऊल्यांनो उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उदो बोला मोरेश्वरी माऊलीचा हो जय हो आमच्या महिला मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा जोरदार क्या बात आहे हे अगदी सुंदर आहे एवढा प्रतिसाद दिला ना मला काही टेन्शन नाही चला ऐका त्या ठिकाणी आई भगवतीचं वर्णन आई भगवतीचा जागर त्या ठिकाणी संतांनी महात्म्यांनी साधूंनी प्रत्येकाने त्या आई भगवतीला आळवलंय तिचा गोंधळ घातलाय तिची विनंती केलेली आहे माऊली बघा मला सांगा आपण जो आई भगवतीची आज आपण काय केलेली आहे स्थापना घटस्थापना आपण केलेली आहे मला सांगा माऊल्यांनो आपण आज आई भगवतीची स्थापना केली घटस्थापना केली तर ही घटस्थापना जी आपण आज केली ती घटस्थापना कधीपासून चालू आहे कधीपासून चालू आहे आपल्या आजोबाने म्हणजे आजोबाने पंजोबाने खापर पंजोबाने टप्पर पंजोबाने छप्पर पंजोबाने त्याच्या मागं मला माहित नाही एवढंच माहित आहे एवढं इथूनच सुरुवात झाली का आईचा पहिल्यांदा जागर कोणी घातला माझ्या समोर त्या ठिकाणी वयाने ज्येष्ठ असणारी आपण सर्व पितृतुल्य त्या ठिकाणी मंडळी बसलेली आहात कुणी घातला आईचा पहिल्यांदा गोंधळ भावर सरोली बळी
ऐका, मला ना तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे. का माहिती आहे? कारण असं एक गाव नाही बाबा, असं आपल्याला महाराष्ट्रामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही की ज्या गावामध्ये सप्ताह नाही. असं गाव शोधून सुद्धा आपल्याला सापडणार. कुठे नवरात्र उत्सव आहे, कुठे गणपती उत्सव आहे, कुठे रामनवमी, काही का असे ना, पण प्रत्येक गावामध्ये सप्ताह आहे. मला सांगा, प्रत्येक गावामध्ये सप्ताह आहे, पण प्रत्येक गावामध्ये सप्ताह आहे, परिवर्तन आहे का? तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे, खरं बोला. प्रत्येक गावामध्ये सप्ताह आहे, पण प्रत्येक गावामध्ये परिवर्तन दिसतं का? का? आपण इकडून ऐकतो, इकडून असंच आहे ना. आपल्याला तसं ऐकायचं आहे का? नाही. सर्वांगाचे कान करायचे आणि त्या सर्वांगाचे कान करून आपल्याला श्रवण, तेव्हा आपल्याला कळेल आणि तेव्हा आपलं इथं आल्याच्या नंतर चीज काहीतरी होईल. असं होणार आहे का? नाही होणार. ऐका, मी तुम्हाला विचारत होते की आई भगवतीचा पहिल्यांदा जागर कुणी केला? आई भगवतीची पहिल्यांदा उपासना कुणी केली? आई भगवतीची पहिल्यांदा घटस्थापना कुणी केली? व्यास, वशिष्ठ, शुक, गोंधळी हे आहे, पण याच्या अगोदरच मी सांगते आपल्याला. कुणीतरी होकारार्थी नकारार्थी मला खरं खरं सांगा, मागच्या वर्षी कोण कोण होतं इथं कीर्तनाला? 3-4 लेकरं होते, बाकीचं कोण नव्हतं. कोण कोण होतं? सगळ्या होत्या. कोण कोण होतं? हातावरती करा. काही मी तुम्हाला काही म्हणणार नाही, तुमच्या कपाटाच्या चाव्या द्या मला म्हणून. कोण कोण होतं? सगळ्याच होत्या ना? सगळ्याच होत्या. मी मागच्या वर्षी सुद्धा आले, मग तुम्ही मला प्रतिसाद द्यायला काय? मला माहिती आहे तुम्हाला यांची भीती वाटते, पण हरकत नाही, तुम्ही सांगितलं तरी चालून जाते, काही हरकत नाही. अगदी इथं आल्याच्या नंतर कुणाला भ्यायचं, घरी गेल्याच्या नंतर भ्यावं लागतं, त्याला काय करता आता. ऐका, मी सांगते तुम्हाला. तुम्ही म्हणाल ताई, जर आम्हाला माहीत असतं तर तुम्हाला उगाच बोलवलं असतं का इथं? असं काही कोणी म्हणू नका, मी सांगते तुम्हाला. ऐका, आई भगवतीचा, त्या परांबेचा, त्या आदिमाया शक्तीचा पहिल्यांदा जर कुणी जागर केला असेल तर त्याची एक सुंदर अशी कथा आहे. ती कथा मी तुम्हाला सांगते. बघा, सर्वांगाचे कान करून त्या ठिकाणी ऐका. अख्ख्या कीर्तनातली एवढी कथा जरी आपल्या लक्षात राहिली तर कीर्तनाचं सार्थक झालं. ऐका, मी तुम्हाला सांगते. ब्रह्माजी आपल्या सर्वांना माहिती आहेत. ब्रह्माजी, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्यातले ब्रह्माजी की ज्यांनी सृष्टी उत्पत्तीचं काम त्या ठिकाणी केलं. ब्रह्माजींनी मानसपुत्रांची निर्मिती केली. त्याच्यामध्ये एक मानसपुत्र म्हणजे दक्ष महाराज होते. कोण? दक्ष महाराज होते. दक्ष महाराज मानसपुत्र होते, पण दक्ष महाराजांच्या कार्यावरतून त्यांना प्रजापती हे पद देण्यात आलं. म्हणजे कोण? दक्ष प्रजापती. एक दिवस ब्रह्माजींनी दक्ष महाराजांना सांगतात, म्हणे दक्षा, तू काय कर, मला सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये मदत कर. काय सांगतात? मला सृष्टी उत्पत्तीच्या कार्यामध्ये, कामामध्ये तू मदत कर. दक्ष महाराज म्हणतात ठीक आहे, हरकत नाही. कनक भुवनामध्ये जातात, कनक क्षेत्री जातात आणि गेल्याच्या नंतर दक्ष महाराजांनी तिथे 10,000 पुत्रांची निर्मिती केली. किती पुत्रांची केली? 10,000 पुत्रांची निर्मिती दक्ष महाराज करतात. त्या 10,000 पुत्रांची निर्मिती करून त्या 10,000 पुत्रांना हिमालयाच्या झाडीमध्ये पाठवतात की बाळांनो, तुमचा जन्म हा सृष्टी उत्पत्तीच्या कार्यासाठी झालेला आहे आणि तुम्ही हिमालयामध्ये जा, तपश्चर्या करा. तपश्चर्या करून आल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी सृष्टी उत्पत्तीच्या कार्यामध्ये, कामामध्ये मदत करा. मला सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये मदत करा. ठीक आहे म्हटले. 10,000 मुलं गेली. कुठे? अरण्यात गेली. कशासाठी? तप करण्यासाठी 10,000 मुलं गेली. तप झालं. तप झाल्याच्या नंतर ती 10,000 मुलं कनकभुवनी दक्ष महाराजांकडे वापस येऊ लागले. पण वापस येत असताना त्यांना एक त्या ठिकाणी भजनीय भेटला. कोण भेटला? भजने मंडळी, हरिभक्त पारायण त्यांना भेटले आणि त्यांना उपदेश करू लागले. कोण होते ते?
नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा मनमोहना मधुसूदना मनमोहना मधुसूदना करुणाघना नारायणा रमा रमणा नारायणा रमा रमणा तिथे नारदजी त्या ठिकाणी भजन करत होते. नारदजी कुणाचं भजन करतात? विष्णू भगवान परमात्माचं. ते म्हणायला लागले नारायणा राम रमणा मनमोहना मधुसूदना करुणाघना नारायणा रम रमणा नारदजी भजन करतायत. नारदजींनी भजन केलेलं पाहत असून त्या 10,000 मुलांनी नारदजींना त्या ठिकाणी प्रणाम केला. नारदजींनी त्यांना रामकृष्ण हरी घातल्याच्या नंतर नारदजींनी विचारतात की मुलांनो कुठून आलात? म्हणे आम्ही तपश्चर्या करून आलोय हिमालयातून. बरं ठीक आहे, तुम्ही कुणाची मुलं आहात? म्हटले आम्ही दक्ष महाराजांची मुलं आहोत. कुणाची? दक्ष प्रजापतींची आम्ही कोण आहोत? मुलं आहोत. म्हटले ठीक आहे. म्हणले आता वापस जाताय तपश्चर्या करून? म्हटले हो. म्हणले आता गेल्याच्या नंतर काय करायचंय? म्हटले काही नाही, वडिलांनी सांगितलेलं काम करायचंय. आता वडील सांगतील काय करायचंय ते. त्यावेळेस नारदजींनी त्या 10,000 मुलांना उपदेश करावा. नारदजी म्हणतात मुलांनो बघा, तुम्ही दक्ष महाराजांचे पुत्र आहात ना, संतान आहात ना, तर मी तुमचा कोण लागतो? म्हणे अंकल. कोण लागतो? अंकल. कारण नारदजी सुद्धा ब्रह्माजींचे कोण आहेत? मानसपुत्र आहेत. मी तुमचा कोण लागतो? चुलता. म्हणले ठीक आहे, सांगा काका काय काम करावं? ते म्हणले मला सांगा, प्रपंचामध्ये सुख आहे का हो? माझ्या समोर सगळे बालब्रह्मचारी बसविले का काय? सांगा, प्रपंचामध्ये सुख आहे का? आहे का? आपण सोडतो का? सोडा असं म्हणणार नाही. सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी. आहे हा संसार, दुःख आहे हा संसार.
वारंवार सांगतात की काय बाबांनो, संसार कसा आहे? दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार कसा आहे? दुःखाने भरलेला आहे. त्या 10,000 मुलांना नारदजी उपदेश करतात, मुलांनो संसारामध्ये काय आहे? सगळं दुःख आहे. तुम्ही प्रपंचाच्या नादी लागू नका, प्रपंचाच्या नादी लागू नका. तुम्ही काय करा? भगवान परमात्माच्या साधनेत लीन व्हा, भगवान परमात्माची तपश्चर्या करा आणि त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्या. नारदजींनी उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर ती 10,000 मुलं अरण्यामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. दक्ष महाराजांना मात्र राग आला की मी सृष्टी उत्पत्तीच्या कार्यासाठी 10,000 मुलांची निर्मिती केली, पण नारदाने मधात येऊन माझ्या 10,000 मुलांना विरक्तीचा उपदेश केला. माझी 10,000 मुलं ज्यांना 10,000 मुलांची निर्मिती केली त्यांनाही तोच उपदेश केला, जा बाळांनो हिमालयामध्ये तपश्चर्या करा, वापस या, वापस आल्याच्या नंतर मला सृष्टी उत्पत्तीच्या कामामध्ये काय करा? मदत करा. गेली 10,000 मुलं. वापस येत असताना परत नारदजी भेटले. नारदजींनी भेटल्याच्या नंतर तोच उपदेश केला की बाळांनो संसारामध्ये काही नाहीये, जा आणि काय करा? भगवंताची प्राप्ती करा, त्या भगवान परमात्माला साध्य करून घ्या. ठीक आहे. त्या 10,000 मुलांनाही विरक्तीचा उपदेश करून त्या ठिकाणी ती 10,000 मुलं सुद्धा त्या ठिकाणी हिमालयामध्ये तप करण्यासाठी निघून गेली. 10,000 मुलं किती झाले? 10 आणि 10 20,000. पहिल्या वेळेस राग आला, पण ज्यावेळेस दुसऱ्या वेळेसही कळालं की नारदाने उपदेश विरक्तीचा केलाय आणि आपली मुलं अरण्यामध्ये गेली आहेत, त्यावेळेस दक्ष महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. जाते ना माणसाच्या एखाद्या वेळेस राग आल्याच्या नंतर. राग आल्याच्या नंतर दक्ष महाराज तिथे आले. आल्याबरोबर नारदजींना त्या ठिकाणी दक्ष महाराजांनी शाप दिला की अरे नारदा, तू माझ्या कामामध्ये बाधा टाकलीयस, तू माझ्या कार्यामध्ये विपत्ती आणलीयस. काय तर ज्या मुलांना सृष्टी उत्पत्तीच्या कार्यासाठी मी उत्पन्न केलं होतं त्या 10,000 मुलांना 20,000 मुलांना तू विरक्तीचा उपदेश करून हिमालयामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी पाठवलंस. नारदा जा, माझा तुला शाप आहे. नारद त्या ठिकाणी दक्ष महाराज शाप देतात, नारदा जा, माझा तुला शाप आहे की तू एका जाग्यावरती उभं राहून कुणालाच उपदेश करू शकणार नाहीस, कुणालाच उपदेश करू शकणार नाहीस. म्हणून नारदजींच्या पायामध्ये जो चाळा आहे ना, एका जाग्यावरती थांबत नाहीत, रात्रंदिवस भ्रमण करत असतात आणि त्या भगवंताचं नामचिंतन करत असतात. कुणामुळे? बोला ग बोला. कुणामुळे? दक्ष महाराजांच्या शापामुळे. त्या ठिकाणी तिथे ब्रह्माजी प्रगट झाले आणि ब्रह्माजी प्रगट होऊन ब्रह्माजी दक्ष महाराजांना सांगतात की अरे दक्षा, नारदजींनी तुला फार मोठ्या पातकातून, फार मोठ्या दंडातून, फार मोठ्या अपराधातून तुझी मुक्तता केली आहे, तुझी सुटका केली आहे. म्हटले कसं? म्हणले अरे तू ज्या 20,000 मुलांची निर्मिती केलीस ना, तू ज्या 20,000 मुलांची निर्मिती केलीस, ती 20,000 मुलं धड मुलगाही नव्हती आणि धड मुलगी सुद्धा, मुलगाही नव्हती आणि मुलगी नव्हती, आणि तू अशा मुलांपासून सृष्टी उत्पत्तीचं कार्य कसं करणार होतास? अरे तुला मोठ्या त्या ठिकाणी पश्चातापातून नारदाने वाचवलंय. ठीक आहे म्हटले. त्या ठिकाणी दक्ष महाराजांना पश्चाताप व्हायला लागला आणि पश्चाताप व्हायला लागला त्यावेळेस दक्ष महाराजांनी नारदजींच्या चरणावरती दंडवत घालावा आणि म्हणावं, आता काय करू? या दोषातून मुक्त होण्यासाठी मी काय करू की जे रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतात त्यांची काहीच चूक नसताना मी त्यांना शाप देऊन फसलो. या ब्रह्महत्येतून, या ब्रह्मपातकातून मी कसं निष्ठू? त्यावेळेस ब्रह्माजी उपाय सांगतात. म्हणे त्या ठिकाणी दक्षा, आता तुला जर याच्यातून त्या ठिकाणी बाहेर पडायचं असेल तर तू काय कर म्हणे, तुला जर याच्यातून मुक्ती पाहिजे असेल तर तू त्या आई भगवतीचा, त्या परांबेचा, त्या आदिमाया शक्तीचा काय कर? जागर कर. त्या आदिमाया शक्तीचा जागर कर आणि त्या भवानीचा तू जागर केल्याच्या नंतरच तुला या ब्रह्महत्येतून, ब्रह्मपातकातून जो शाप तू दिलास
त्या शापातून तुला मुक्तता भेटेल कधी, ज्या वेळेस ही भगवती, ही परांबा, ही आदिमाया शक्ती तुझ्या पोटी जन्म घेईल तेव्हा. ठीक आहे, दक्ष महाराज कनक भुवनी गेले, कनक क्षेत्री गेले आणि गेल्याच्या नंतर तिथे दक्ष महाराजांनी काय केली, त्या ठिकाणी आपण जी म्हणतो ना घटस्थापना, ती घटस्थापना केली. आईच्या समोर पोत पाजाळला आणि दक्ष महाराज त्या आई भगवतीची उपासना करतायत. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जग वितुरात सारी, आई कृपा करी माझ्या घरी जग वितुरात सारी. अंबे गोंधळाला ये हे, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. चैत भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, चैत भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भागितो उद्धार गावाचा. अधर्म निर्धारुणी धर्म हाय तुझ रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य इथे मातला. आजा माघरी संकट भारी धावत ये लवकरी, आजा माघरी संकट भारी धावत ये लवकरी. आई राजा, आई राजा, आई राजा, अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. अशा पद्धतीने त्या ठिकाणी दक्ष महाराजांनी आई भगवतीची उपासना करतात की आई भगवती तू ये प्रगट हो. या उपासनेला त्या ठिकाणी आई भगवतीने स्वीकारून प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर ती अष्टभुजाधारी मा भगवती परांबा आदिमाया शक्ती त्या ठिकाणी प्रगट झाल्याच्या नंतर दक्ष महाराजांना म्हणते, दक्षा तू माझी साधना केली आहेस, उपासना केली आहे, सांग तुला काय पाहिजे, तुझे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे, सांग तुला काय पाहिजे. त्यावेळेस दक्ष महाराजांनी आई भगवतीला म्हणतात की आई भगवती मला दुसरं तिसरं काही नको, माझी फक्त एकच इच्छा आहे. काय तर आई तू माझ्या पोटी त्या ठिकाणी मुलगी बनून जन्माला यावीस. काय आई तू माझ्या पोटी मुलगी बनून जन्माला यावीस, एवढीच उपासना आहे आई, तुला एवढीच मागणी आहे. आई भगवतीने सांगावं तथाच, तू हरकत नाही, तू म्हणतोस तेच ठीक, फक्त माझी एक अट आहे म्हणे. आई भगवती सांगते, दक्षा माझी एक अट आहे. काय, मी तुझ्या पोटी जन्माला येईल, पण ज्या वेळेस तू माझा अपमान करशील त्यावेळेस तुझ्या सहित तुझ्या कुळाचा विध्वंस करून मी इथून निघून जाईल. मला इथपर्यंतच आपल्याला कथाभाग सांगायचा होता. काय सांगायचं होतं मला, पहिला गोंधळी कोण आहे मग पहिला गोंधळी? वा, बरं झालं तुमच्या ट्यूबलाईट पेटल्या. कोण आहे? दक्ष महाराज. पहिले गोंधळी कोण आहेत? दक्ष महाराज. आता तुम्हाला कुणी विचारलं गेल्याच्या नंतर आई भगवतीचा पहिल्यांदा जागर कुणी केला, आई भगवतीची पहिल्यांदा उपासना कुणी केली, घटस्थापना कुणी केली, 9 दिवस पोत कुणी पाजाळला, तर कुणी? बोला ग बोला, कुणी? तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही बोलत नाहीत असं अजिबात नाही, तुम्ही बोलत नाहीत असं अजिबात नाही. तुम्ही बोलायला लागल्याच्या नंतर कुणालाच बोलू देत नाहीत.
त्याच्यामुळं थोडासा प्रतिसाद देत चला. चला, आपल्याला माहिती झालं की पहिला गोंधळी कोण आहे, माईबाप. तुम्हाला सांगू, आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय, पण खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव म्हणजे काय? नवरात्र उत्सव म्हणजे काय? आमच्या माता माऊल्यांनी 9 दिवस उपवास धरतात, बरोबर? मोरेगाव आहेत ना, 9 दिवस उपवास धरता ना? वा वा वा. पण आज तुमच्याकडे बघून असं अजिबात वाटत नाही की तुम्ही एका दिवसाचे उपवासी आहात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही खाल्लंय असं बी मला म्हणायचं नाही. अजिबात मला तो विषय नाही आहे. त्या ठिकाणी 9 दिवसाचा उपवास आपण धरतो. तुम्हाला सांगू, या 9 दिवसामध्ये कुणी चप्पल सोडतं, बरोबर ना? कुणी काय सोडतं तर कुणी काय सोडतं, बरोबर? प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी सोडतो. आपण उपवास धरतो. उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे काय तुम्हाला सांगू, या नवरात्रामध्ये आई भगवतीने, परांबेने, त्या आदिमाया शक्तीने प्रसन्न व्हावं म्हणून आपण 9 दिवस उपवास धरतो. कशामुळे? प्रसन्न व्हावं म्हणून. तुम्हाला सांगू, ती आई भगवती कधी प्रसन्न होणार आहे? तुम्ही जर 9 दिवसाचा उपवास धरला, 9 दिवसाचा उपवास धरला आणि तुमच्या सुनाला जर तुम्ही लक्ष्मी सारखं वागवलं नाही, तर ती आई भगवती तुमच्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही, कधीच होणार नाही. पहिले तुम्हाला त्या सुनामध्ये लक्ष्मी बघावी लागेल, सरस्वती बघावी लागेल, रेणुका बघावी लागेल, चंडी बघावी लागेल. प्रत्येक स्त्रीमध्ये आई भगवतीचा अंश आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये आई भगवतीचा अंश आहे. पण तुम्हाला सांगू, त्या स्त्रीला माहिती नाही की मी किती ताकदवर आहे. त्या स्त्रीला माहिती नाही मी किती ताकदवर आहे. आज आपण जर विचार करायला गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं अव्वल स्थान गाठलंय, बरोबर? प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपलं अव्वल स्थान गाठलंय. का? कारण आदिमाया शक्तीचा अंश आहे. फक्त आपल्याला कळत नाही नेमकं चंडीचं रूप कधी घ्यावं, नेमकं मा भगवतीचं रूप कधी घ्यावं, अन्नपूर्णेचं रूप कधी घ्यावं, लक्ष्मीचं रूप आपल्याला कळत. माझ्या तरुण भावंडांना सांगणं असेल, दादांनो, आपण एवढ्या उत्सवाने आणि आनंदाने आई भगवतीचा 9 दिवस जागर करतोय ना, या आई भगवतीचा, परांबेचा 9 दिवस जागर करतोय ना, 9 दिवस जागर आपण करतोय. पण माझ्या दादांना माझं सांगणं असेल, माझ्या दादांनो, अरे तुम्हाला कृष्ण नाही होता आलं तरी चालेल, तुम्हाला कृष्ण नाही होता आलं तरी चालेल, पण तुम्ही दुर्योधन तरी किमान होऊ नका. एवढं जरी केलं तरी खूप झालं, हरकत नाही. कृष्ण नाही होता आलं पण दुर्योधन तरी आपण किमान, कारण तो आई भगवतीचा जागर नाही आहे. आई भगवती, आई परांबा आपल्यावरती कधी प्रसन्न होणार आहे? ज्यावेळेस घरातल्या स्त्रीला तुम्ही लक्ष्मीचा दर्जा द्याल, ज्यावेळेस घरातल्या स्त्रीला तुम्ही सरस्वतीचा दर्जा द्याल, ज्यावेळेस तिला तुम्ही अन्नपूर्णेचा दर्जा द्याल, ज्यावेळेस तुम्ही तिला महालक्ष्मी प्रत्येक रूपामध्ये ज्यावेळेस तिची आराधना कराल, साधना कराल ना, त्यावेळेस ती माय भगवती तुमच्यावरती कायम आणि कायम तुम्हाला वरतून आशीर्वादच देत असेल की हा खरा माझा भक्त आहे, खरा माझा भक्त आहे. आपण ही साधना केली पाहिजे. बघा, ती मा भगवती आपल्या घरामध्ये प्रत्येक रूपाने नटलेली आहे. बघा, ज्यावेळेस आपल्याला रोगराई होते, ज्यावेळेस रोगराई झाली, त्यावेळेस मा रेणुकेने अवतार घेतला. काय? मा रेणुकेने अवतार घेतला. ज्यावेळेस आपल्याला धनाची आवश्यकता पडते, कशाची? पैशाची आवश्यकता पडते, त्यावेळेस आपण काय करतो? लक्ष्मी मातेची आराधना करतो. का? कारण याच्याशिवाय आजकाल काहीच होत नाही. ज्यावेळेस आपल्याला भूक लागते, पोटामध्ये दाह व्हायला चालू होतो, त्यावेळेस आपण काय करतो? अन्नपूर्णा मातेची साधना करतो. तुम्हाला सांगू, ती अन्नपूर्णा आहे, ती लक्ष्मी आहे, ती चंडी आहे, ती रेणुका आहे, ती सरस्वती सुद्धा आहे. विद्येची देवता कोण आहे? सरस्वती माता आहे. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून.
की मंजूळ गायना ये सभे मध्ये बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये वरती बसून शारदे मयुरावरती बसून ये पटल्याच्या नंतर टाळ्या द्यायची कृपा करी जा. एक एक जण टाळ्या वाजते. टाळ्या द्यायच्या असल्या तर मोकळ्या मनाने दिल्या पाहिजे नाही का. एक दोन जणी वाजवतात मग तिसरी तिच्याकडे बघती आरतीने वाजवली आपण वाजवूया. मला सांगा खरं खरं सांगा अन्नदान आहे आपल्या पंक्ती बसतात बरोबर ना बाबा. बसल्याच्या नंतर शेजारणीच्या ताटात काय आलंय का राहिलंय तुम्ही बघता. आपल्या ताटात आलं चालू त्यावेळेस बघतो का आपण त्यांच्याकडे. मग टाळी वाजवताना भजन म्हणताना विठ्ठल विठ्ठल म्हणतानाच खावा बघावं नाही ना. आपण केलं पाहिजे ना. चला ऐका. आई भगवती आई परांबा ती त्या ठिकाणी या घटाघटात या सगळ्या गोष्टीमध्ये ती काय आहे निरंतर वास करते आणि आपल्याला काय करते आशीर्वाद देते. तिच्या आशीर्वाद शिवाय आपण काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. एक अगदी 2 मिनिटामध्ये सांगते तुम्हाला बघा. शिवजी कोण शिव बरोबर शिव. शिवजींच्या अर्ध्या अंगामध्ये पार्वती माता अर्ध्या अंगी पार्वती अर्ध्या त्या ठिकाणी काय आहेत विराजमान आहेत शिव. त्या शिव शब्दामधली जर आपण वेलांटी काढली तर काय राहतं खाली काय राहतं शव. काय राहतं शव. शव शवाला काय म्हणतात शुद्ध भाषेमध्ये त्याला काय म्हणतात मेलेला. हा काय म्हणतात शव. ती जी वेलांटी आहे ना वेलांटी ती वेलांटी दुसरी तिसरी कुणी नसून ती आदी माया शक्ती आई भगवती आई परांबा आहे की जिच्याशिवाय भगवान परमात्मा सुद्धा कसे आहेत आधे अधुरे आहेत अर्धे आहेत. कुणामुळे मा भगवतीमुळे मा परांबेमुळे. ऐका त्या ठिकाणी आपण हा नवरात्र उत्सव साजरा करत आहोत पण त्या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबाराया आपल्याला त्या ठिकाणी आई भगवतीचं वर्णन करतात की सांगतात कुळीची ही कुळदेवी आणि केली ठावी संतांनी. ते आमचं कुलदैवत आहे. आई भगवती आमचं कुलदैवत आहे पण आम्हाला काही गोष्टींमुळे आमच्या अज्ञानामुळे आमची कुलदैवत आई भगवती आहे याचा आम्हाला विसर पडला. पण तो विसर पडल्याच्या नंतर जर आम्हाला त्या आई भगवतीचा पत्ता कुणी सांगितला असेल तर तो पत्ता आम्हाला कुणी सांगितला संतांनी सांगितला.
देवी केली ठावी संतांनी बरबे झालो शरण गेलो उगविलो संकटी. काय कुळीची ही कुण देवी आणि केली ठावी संतांनी. आम्हाला संतांनी आई भगवती माहिती करून दिली बघा. कारण त्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे, भगवंत आहे, पण भगवान परमात्मा जर आपल्याला माहिती कुणी करून दिला असेल तर कुणी माहिती करून दिला? संतांनी माहिती करून दिला. बघा हा नवरात्र उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण कुणाच्या समोर बसलेलो आहोत? आई भगवतीच्या समोर त्या ठिकाणी बसलेलो आहोत. मला सांगा हा नवरात्र उत्सव, या नवरात्र उत्सवामध्ये आई भगवतीची आपण स्थापना करतो, पण ती स्थापना आपण का करतो? आई भगवतीने या 9 दिवसामध्ये काय कार्य केलंय, काय काम केलंय? आता काय माहितीये का, पहिला दिवस आहे आणि थोडा किचकटच असतो. कारण एकतर भगवंताच्या नामाचं महिमान सांगावं लागतं, गुणांचं महिमान सांगावं लागतं, वर्णांचं, आणि त्या ठिकाणी आपल्या डोक्याच्या थोडंसं असं काही होऊ देऊ नका. अगदी मला सांगा, माझी भाषा कळते ना तुम्हाला? मला माझा एक नियम आहे बघा, मी जर तुम्हाला इथे 2 तास नुसतं हसवत राहिलं, हसवणं काही अवघड नाही आहे, हसवू शकते मी, 2 तास तुम्हाला हसवू शकते, पण तुम्हाला सांगू 2 तास तुम्ही ते हसाल, पण इथून गेल्याच्या नंतर काहीच डोक्यात काहीतरी राहतं का बाबा? काहीच डोक्यात राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे इथे आल्याच्या नंतर? कारण तुम्हाला सांगू, जगाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर चांगल्या विचारांचं, भगवंताचं महिमान सांगणारं, भगवंताचं वर्णन करणारं जर स्टेज कोणतं राहिलं असेल तर फक्त आणि फक्त ही नारदाची गादी आहे. बाकी कुठे जाता हे आपल्याला दुसरीकडे कुठे ऐकायला मिळतं का? नाही मिळत. म्हणून अगदी आपण तनमन धनाने त्या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे आणि भाग्यवान आहोत की 9 दिवस आपल्याला हेच भगवंताचं गुणगान त्या ठिकाणी काय करायचं आहे? श्रवण करायचं आहे. बघा त्या ठिकाणी या 9 दिवसामध्ये आई भगवतीने भयानक असं युद्ध केलं. काय केलं? भयानक असं युद्ध केलं की जे युद्ध भगवान परमात्माला सुद्धा जमलं नाही. त्या ठिकाणी एक राक्षस होता, त्या राक्षसाची निर्मिती भगवान परमात्माच्या श्वासातून झाली. कशातून झाली? विष्णू भगवान परमात्माच्या श्वासातून झाली. त्याचं नाव काय? सिंधुरासुर. नाव लक्षात ठेवा तुम्ही. काय? सिंधुरासुर. तो सिंधुरासुर प्रगट झाला आणि प्रगट झाल्याच्या नंतर तो सिंधुरासुराला भगवान परमात्मा म्हणतात, सिंधुरासुरा आता जा आणि तप कर. गेला तप करायला, तप पूर्ण झालं, भगवान परमात्मा प्रसन्न झाले. गेल्याच्या नंतर त्या सिंधुरासुराला भगवान परमात्मा म्हणतात, सिंधुरासुरा सांग तुला काय पाहिजे? काय म्हणतात? तुला काय पाहिजे? त्यावेळेस त्या सिंधुरासुराने मागणी मागावी, भगवंता मला काहीच नको. काय? मला काहीच नको, फक्त भगवंता माझ्या पोटी एक असा पुत्र जन्माला यावा की त्या पुत्राने त्रैलोक्यावरती विजय मिळवावा. काय? त्या पुत्राने त्रैलोक्यावरती विजय मिळवावा असा पुत्र मला भगवान परमात्मा दे. भगवान परमात्मा म्हणतात, ठीक आहे, हरकत नाही, तुझ्या पोटी असा पुत्र जन्माला येईल की जो या विश्वावरती, या त्रैलोक्यावरती काय करेल? स्वतःचं राज्य करेल. म्हणे जा, गेल्याच्या नंतर पहिल्यांदा तुला जी मादी दिसेल तिच्यापासून तुला एक पुत्र प्राप्त होईल आणि तो पुत्र त्या ठिकाणी या त्रैलोक्यावरती काय करेल? राज्य करेल. तो गेला. आता गेल्याच्या नंतर पहिल्याच्या काळामध्ये काय असे हायवे होते का? नाही, जंगल होतं. त्या जंगलामध्ये जात असताना त्याला एक उन्मत्त अशी म्हैस दिसली. त्या म्हैशीपासून त्या सिंधुरासुराला एका पुत्राची प्राप्ती झाली आणि एका पुत्राची प्राप्ती झाल्याच्या नंतर त्याचा जन्म म्हैशीपासून होता, म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं. काय? महिषासुर. काय? महिषासुर. महिषासुर नाव त्या पुत्राचं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी महिषासुराने अगदी या त्रैलोक्यावरती स्वतःचं अस्तित्व गाजवलं. या त्रैलोक्यावरती काय केलं? विजय मिळवला. कुणी? त्या महिषासुराने विजय मिळवला. अगदी त्याच्या पापाने पूर्ण पृथ्वी थराथरा कापायला लागली. एवढा अधर्म वाढला, एवढं पाप वाढल्याच्या नंतर अगदी पृथ्वीला पापाचा भार सहन होईना. पृथ्वी मातेला या पापाचा भार सहन होईना आणि सहन न झाल्यामुळे त्या पृथ्वी मातेने
त्या ठिकाणी भगवान परमात्माला विनवणी करावी, भगवंता आता काहीतरी करा, काहीतरी करा. ते म्हणले आता करा खरंय, पण याने माझीच साधना केली महिषासुराने, आणि साधना करून मलाच म्हटलं माग, तर याने मागितलं की मला भगवंता दुसरं तिसरं काही नको, मला मरणच नको म्हणे. काय मागतो महिषासूर? भगवंता मला मरण नको. त्यावेळेस भगवान परमात्माने सांगावं, महिषासुरा अरे मरण तुला नको, हे कसं खरं, मलाच मरण येतं, तुला काय मला सुद्धा जावं लागतं म्हणे. त्या ठिकाणी मरण नाही असा व्यक्ती नाही म्हणे, तू काही माग पण हे देऊ शकत. बरं ठीक आहे म्हणे, हरकत नाही भगवंता, मरण नाही हरकत नाही, मी तुम्हाला मागतो म्हणे मी या त्रैलोक्यावरती विजय करेल. हो म्हणे ठीक आहे हरकत नाही, पण माझा वध मला जर कुणी मारू शकेल तर मला फक्त आणि फक्त एक स्त्रीच मारू शकेल. का? कारण ती अबला आहे, ती मला कधीच मारू शकणार नाही. ज्या व्यक्तीने त्रैलोक्यावरती त्या ठिकाणी स्वतःचं राज्य निर्माण केलंय त्या व्यक्तीला एक स्त्री मारू शकेल का? नाही. त्याने स्त्री अबला आहे म्हणून भगवान परमात्माला मागणी मागून घेतली की भगवंता काही नको म्हणे, फक्त आणि फक्त एका स्त्रीपासूनच मला काय भेटेल? मृत्यू. मला पुरुष मारू शकणार नाही. भगवंत म्हटले ठीक आहे हरकत नाही. तो अगदी उन्मत्त झाला, पापाचा प्रभाव वाढायला लागला, साधू संतांना त्रास द्यायला लागला. त्यावेळेस पृथ्वी मातेने विनवणी करावी, भगवंता काहीतरी करा, भगवंता काहीतरी करा. त्यावेळेस विष्णू भगवान परमात्माच्या अंशापासून एक सात्विक शक्ती बाहेर आली. त्या ठिकाणी ब्रह्माजींच्या अंशापासून त्या ठिकाणी राजस शक्ती बाहेर आली, आणि शिवजींच्या अंशापासून त्या ठिकाणी तामस शक्ती बाहेर आली, आणि या तिन्ही शक्ती मिळून त्या ठिकाणी ती माय भगवती आई परंबा ती त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्या आई भगवतीने तिचं ते रूप अगदी भयानक कालीच्या रूपामध्ये त्या माय भगवतीने प्रगट व्हावं. मैबाप ती आई भगवती त्या कालीच्या रूपामध्ये प्रगट होते, आणि प्रगट झाल्याच्या नंतर अगदी हिमालयाची पुत्री आहे. हिमालयाची ती पुत्री असल्यामुळे कुठे जाणार? अगदी पर्वतांमध्ये गेली, घनघोर अरण्यामध्ये गेली, आणि अरण्यामध्ये जाऊन स्वतःच्या केसाचा त्या ठिकाणी केस सोडून अगदी गोटा गोटाने मदिरा प्राशन करत असताना अगदी तिचे डोळ्यांमध्ये अगदी डोळे अगदी लाल बुंद, एवढा क्रोधामध्ये तल्लग्न झालेली ती माय भगवती आई भगवती त्या ठिकाणी बघितली मधु आणि कैठबाने. कुणी बघितली? मधु आणि कैठबाने त्या आई भगवतीला बघितलं, आणि बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी एवढे विभोर झाले की मधु आणि कैठब म्हणतात, अरे बापरे, आपल्या स्वामींनी महिषासुराने त्रैलोक्यावरती राज्य मिळवलंय, हे त्रैलोक्य काबीज गेलंय, पण ही सुंदरी कुणाला मिळाली पाहिजे? तर आपल्या महिषासुरालाच मिळाली पाहिजे. हिचा जर कुणी पती होईल तर आमचा महिषासुरच होईल, आमचे राजाजीच होतील. एवढी सुंदर सुंदरी आमच्या राजाजींनाच भेटेल. म्हणून ते मधु आणि कैठब त्या ठिकाणी महिषासुराकडे गेले, आणि गेल्याच्या नंतर महिषासुराला सांगतात, स्वामी राजाजी ती आई त्या ठिकाणी एक स्त्री आहे, घनघोर अरण्यामध्ये बसलेली आहेत, वृक्षांच्या वृक्षराजीमध्ये ती बसलेली, अगदी काळे भोर केस, एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की तुम्हाला काय सांगावं, एवढी सुंदर ती आहे. फक्त एवढंच सांगणं, या त्रैलोक्यावरती तुम्ही विजय मिळवलाय, या त्रैलोक्यावरती तुम्ही विजय मिळवलाय. आता काहीही करून ती स्त्री तुमची झाल्याशिवाय काही पर्याय नाही. सांगायला लागला त्या ठिकाणी मधु आणि कैठब म्हणले ठीक आहे हरकत नाही, तुम्ही म्हणताय ना जा आणि तिला घेऊन या. कुणाला? या आई भगवतीला, या परांबेला घेऊन या म्हणे. त्यावेळेस यांनी जावं मधु आणि कैठवाने. गेल्याच्या नंतर म्हणावं, हे सुंदरी तू एवढी सुंदर आहेस, एवढी सुंदर आहेस, आमच्या राजाची पट्टराणी हो, या त्रैलोक्याची राणी तू होशील. आमच्या राजाची काय होय? पट्टराणी हो, या त्रैलोक्याची राणी तू होशील. चल आमच्या महिषासुर महाराजांकडे. त्यावेळेस त्या आई भगवतीने सांगावं, अरे मूर्खा, तू प्रस्ताव घेऊन आलायस, ठीक आहे, तू आलायस ना, तुला कळू नये, एक स्त्री आहे, ज्या कोणत्या पुरुषाला माझ्यासोबत पाणी ग्रहण करायचं असेल ना, त्या पुरुषाला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल म्हणते. काय? त्या पुरुषाला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल आणि मला युद्धामध्ये हरवावं लागेल, तेव्हा कुठे मी त्याची पट्टराणी होईल. म्हणे ठीक आहे. गेल्याच्या नंतर महिषासुराने सांगितलं, जा म्हणे मधु आणि कैठब जा. गेल्याच्या नंतर
आली तर ठीक, युद्ध करा, युद्ध करून तिला घेऊन या. गेले मधु आणि कैटभ त्या आई भगवतीची, त्या आई परांबेची, त्या मा भगवतीची त्या ठिकाणी युद्ध करायला केल्याच्या नंतर मधु आणि कैटभ आई भगवतीशी युद्ध करतायत. दोघांचं युद्ध घनघोर युद्ध चालू झालं आणि त्या घनघोर युद्धामध्ये या आई भगवतीने, या जगत जननीने, या माय भवानीने त्या मधु आणि कैटभ या दोन्ही राक्षसांचा संहार केला. या दोन्ही राक्षसांचा संहार मधु आणि कैटभ करतात. परत त्या ठिकाणी महिषासुराला राग येतो आणि राग आल्याच्या नंतर महिषासुर त्या ठिकाणी रागाने लालबुंद होतो आणि रागाने लालबुंद झाल्याच्या नंतर महिषासुराला राग येतो आणि महिषासुर त्या ठिकाणी आपल्या सेवकाला पाठवतो. त्या दोन सेवकांचं नाव होतं, एकाचं नाव होतं चंड आणि दुसऱ्याचं नाव होतं मुंड. अशा चंड आणि मुंड या दोघांना आई भगवतीशी युद्ध करण्यासाठी या महिषासुराने पाठवलं. हे चंड आणि मुंड आई भगवतीशी युद्ध करण्यासाठी गेलेत आणि गेल्याच्या नंतर त्या चंडाने, त्या मुंडाने आई भगवतीवरती वार करावा, तलवारीने, गदेने वार करावा. त्या प्रत्येक वाराला या माया भगवतीने, या परांबेने, या आदिमाया शक्तीने स्वतःवरती घेऊन रक्त त्या ठिकाणी या चंड आणि मुंड, या चंड आणि मुंडांना सुद्धा मधु आणि कैटभांसारखं अगदी मृत्यूच्या दारामध्ये उभं करणारी जर कोण असेल तर ही जगत जननी माय भवानी आहे. रागाला महिषासुराला अजून अशा प्रकारचे अनेक राक्षस पाठवले, रक्तबीज असेल, अनेक राक्षस पाठवले. त्या आई भगवतीने, त्या परांबेने, आदिमाया शक्तीने सगळ्या राक्षसांचा निपात केला, सगळ्यांना मृत्यूच्या दारात उभं केलं. त्यावेळेस महिषासुराला राग आला आणि महिषासुराला राग आल्याच्या नंतर महिषासुर स्वतः त्या आई भगवतीशी, परांबेशी युद्ध करण्यासाठी महिषासुराने यावं आणि महिषासुर युद्ध करतोय. त्यावेळेस अगदी आकाशातून सगळी देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळी त्या ठिकाणी आई भगवतीचं, ब्रह्मा, विष्णू, महेश वरतून आई भगवतीचं आणि या महिषासुराचं युद्ध बघतायत की अरे ही जगत जननी माय भवानी आई भगवती परांबा आहे. आणि हा महिषासुर सुद्धा साधा आहे का? नाही, महिषासुर सुद्धा साधा नाही. एवढा भयानक आहे की याने त्रैलोक्य काबीज केलंय, त्रैलोक्यावरती राज्य मिळवलंय. कुणी? या महिषासुराने. हा महिषासुर सुद्धा साधा नाही आहे, भयानक आहे. आता या युद्धामध्ये कोण संपेल, कुणाचा खात्मा होईल, कोण मृत्यूच्या दारामध्ये राहील. म्हणून स्वर्गातून सगळे देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर वरतून पाहतायत. त्यावेळेस युद्धाला प्रारंभ व्हावा आणि युद्धाला प्रारंभ झाल्याच्या नंतर त्या आई भगवतीने, परांबेने हातामध्ये शस्त्र धारण करावेत. त्या महिषासुराने सुद्धा हातामध्ये शस्त्र धारण करावे आणि हातामध्ये शस्त्र धारण करून या महिषासुराचं आणि मा भगवतीचं त्या ठिकाणी युद्ध चालू व्हावं. युद्ध चालू झाल्याच्या नंतर त्या युद्धामध्ये अख्खी पृथ्वी चळचळा कापायला लागली, समुद्राच्या लाटा मोठमोठ्याने उसळायला लागल्या की आता काय होईल. अख्खं जग त्या ठिकाणी मधु, त्या ठिकाणी महिषासुराचं आणि मा भगवतीचं युद्ध त्या ठिकाणी पाहतोय की या युद्धामध्ये नेमकं कोण हरेल, कोण जिंकेल, आई भगवती का महिषासुर, महिषासुर का आई भगवती. नेमका कुणाचा विजय होईल, कोण जिंकेल, कुणाचा विजय होईल. पूर्ण पृथ्वी त्या ठिकाणी या युद्धाला पाहते. त्यावेळेस या महिषासुराने आई भगवतीवरती त्या ठिकाणी प्रघात करावा, आई भगवतीने तो प्रघात झेलावा. त्या अस्त्राने त्या ठिकाणी महिषासुरावरती वार करावा. दोघांचं ही युद्ध अगदी तोलामोलाने, तेवढ्याच ताकदीने चालू आहे. तेवढ्यामध्ये आई भगवतीवरती त्या ठिकाणी त्या महिषासुराने आई भगवतीवरती वार करावा. आई भगवतीने खाली पडावं, परत उभा राहावं आणि उभं राहिल्याच्या नंतर त्या भगवतीने, परांबेने अगदी रागाने लालबुंद झालेली ती भगवती, केशांचा तो संहार, अगदी गळ्यामध्ये नरांची मुंडमाला, अगदी एवढं तिचं भयानक रूप, ते भयानक रूप, त्या भयानक रूपाच्या समोर कुणीही न थांबू शकणारा तो महिषासुर आई भगवतीवरती त्या ठिकाणी वार करतोय. शस्त्राने, अस्त्राने, गदेने, तलवार, प्रत्येक गोष्टीने वार करतो. आई भगवतीला राग यावा आणि आई भगवतीच्या रागाने महिषासुराचा सुद्धा या मा भगवतीने, या जगत जननीने वध करून टाकावा की ज्या महिषासुराला कुणीच न मारू शकणारा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची शक्ती सुद्धा जिथं संपवावी, तिथे या आई भगवतीने, या परांबेने, या आदिमाया शक्तीने स्वतःचं रूप धारण करून या पृथ्वीवरती जन्माला आलेल्या या राक्षसांचा नाईनाट करणारी जर कोण असेल ना, ती जगत जननी माय भवानी, ती परांबा आहे, ती आहे. आजच्या काळावरती जर आपण विचार करायला गेलो
मी सुरुवातीलाच सांगितलं, प्रत्येक स्त्रीमध्ये आई भगवती आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये आई परांबा आहे. मग आज आमच्यावरती एवढे मोठे प्रसंग काय येत आहेत? आमच्यामध्ये जर आई भगवती असेल, जे काम देवतांना जमलं नाही ते काम जर आई भगवतीने करून दाखवलं असेल, तर तिचा अंश आपल्यामध्ये असताना सुद्धा आपल्यावरती का त्या ठिकाणी वाईट वेळ यावी, का रडण्याची वेळ यावी? आपण सक्षम नाही आहोत. मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, एका स्त्रीमध्ये प्रत्येक रूपात राक्षसाला सुद्धा मारण्याची दानत आणि क्षमता जर कुणात असेल तर या नारी शक्तीत आहे. एवढी महान आहे ही नारी शक्ती. आज जे आपण बघतो ना, 2 मिनिटात सांगेल बघा. आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी मुली आहेत प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला वाटतं आमच्या मुलीने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, कलेक्टर व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, प्रत्येकाला वाटतं. पण आपण बाहेर ठेवू शकतो? नाही ठेवू शकत. ठेवतो का? नाही ठेवत. का? कारण आमची मुलगी सक्षम नाही आहे. आमच्या मुलीला सक्षमीकरण नाही आहे. आमच्या मुलीला फक्त हेच माहिती आहे, राहणं, खाणं, बसणं, उठणं, याच्या पलीकडे. आपण जे म्हणतो ना, मी असं कधीच नाही म्हणत की एका हाताने टाळी वाजते, नाही वाजत. पण माईबाप तुम्हाला सांगेल बघा, अगदी ह्या ज्या गोष्टी होत आहेत, ह्या गोष्टी जर कुठं थांबाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल, या गोष्टी जर थांबाव्यात असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर त्याच्यासाठी फक्त एक काम आहे. आपण एखाद्या मुलाला सांगू शकत नाही की तू असं वागू नको, आणि तो ऐकणार आहे होय? तो स्वतःच्या मायबापाचं ऐकणं आपलं ऐकलं होय? मायबापाचं ऐकायला तयार नाही, आपलं ऐकणार आहे? नाही ऐकणार. तुम्हाला सांगू, समोरचा कसा आहे कसा नाही घेणं देणं नाही. तो कसा आहे अजिबात घेणं देणं नाही. आपल्यात एवढी ताकद असली पाहिजे, आपल्यात एवढी क्षमता असली पाहिजे. तुम्हाला सांगू, तुमच्या नजरेत एवढी ताकद असली पाहिजे, एवढी क्षमता असली पाहिजे की या जगाच्या पाठीवर कुठलाच मुलगा तुमच्यावरती नजर वर करून बघू शकला नाही पाहिजे, एवढी ताकद असली पाहिजे. एवढं स्वतःला सामर्थ्यवान समजा. इतकं सोपं नाही आहे समाजात फिरणं, समाजात वावरणं. नाही, सोप्या गोष्टी नाही आहेत. पण आपण जर स्वतःला ओळखलं, स्वतःतल्या क्षमतेला जर बाहेर काढलं, स्वतःमध्ये आई भगवतीची साधना केली, उपासना केली, तर तुम्हाला या नारदाच्या गादीवरतून सांगते, तुमच्या वाईट प्रसंगामध्ये ती आई भगवती तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. करा, उपासना करा, साधना करा, तिच्याशिवाय कुणी नाही आहे. गेलं पाहिजे, साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. माझं सांगणं असेल, माझ्या पुरुष मंडळींना, पाठीमागे बसले तिकडं आहेत काही इकडं आहेत, माझं सांगणं असेल, तुमच्या मुलीला बाकीचं काही नका शिकवू. हात जोडून विनंती असेल माझी, काहीच नका शिकवू. तिला काय शिकवा माहितीये? तिला आपण शिकवतो, पाहुणे आले चहा कसा घेऊन जायचा, गरज नाही, शिकेल ती. शिकत असतं माणूस हळूहळू, गरज नाही. कसं बसायचं शिकेल ती, कसं उठायचं शिकेल ती, कसं राहायचं शिकेल ती, कसं खायचं शिकेल, प्रत्येक गोष्ट शिकेल. तुम्हाला सांगते, तुमच्या मुलीला जर काही शिकवायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या मुलीवरती जगाच्या पाठीवर कधीच वाईट प्रसंग येऊ नये, तर तिला फक्त एवढं शिकवा. तुम्ही म्हणाल तर आम्ही तिच्या सावलीसारखं राहू, नाही राहू शकत कुणी ना. आणि माझं सांगणं असेल, आमच्या मुली भ्रमात असतात, भाऊ येईल, पप्पा येतील, कुणी नाही येणार. तुमची सुरक्षा तुम्हाला करावी लागेल. म्हणून काय करावं, तुम्ही काही शिकवा नका शिकू, मला काही घेणं देणं नाही. पण फक्त तुमच्या मुलीला जर तुम्ही एवढं शिकवलं ना, तिला जर सक्षम बनवलं आणि तिच्यावरती जर विश्वास दाखवला, तिला जर तुम्ही म्हटले, ताई बाहेर फिरतेस ना, शाळेत जातेस, कॉलेजला जातेस, ऑफिसमध्ये जातेस, जिथे आहेस तिथे जातेस ना, ताई माझं फक्त एक वाक्य लक्षात ठेव. काय ताई? घराच्या बाहेर पाऊल ठेवतेस ताई, एक तर स्वतः चुकायचं नाही, स्वतः कुठली चूक करायची नाही. पण ताई, तुला तुझा बाप आहे म्हणून सांगतो, जर समोरच्याने चूक केली तर त्याला तिथंच पायातली चप्पल काढून हाणल्याशिवाय घरी वापस यायचं नाही. बस, काही नाही लागत त्याच्या पलीकडे. त्या मुलीला जर तुम्ही एवढा विश्वास दिला की ताई, जरी तू तुझ्यावरती वाईट नजर घालणाऱ्या मुलाचा डायरेक्टली खून जरी केलास, तरी कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढायला तुझा बाप खंबीर आहे. काय ताप आहे कुणाची? एवढं केलं तरी खूप झालं. फार काही करण्याची गरज नाही. आणि आज याची गरज आहे. माझ्या बहिणी इथे सगळ्या आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे, साधना करा त्या आई भगवतीची, स्वतःला सक्षम बनवा. एवढं सक्षम बनवा, जग गेलं बाहेर, घेणं देणं नाही, पण किमान स्वतःची जरी सुरक्षा तुम्हाला करता आली पाहिजे, स्वतःची सुरक्षा तरी तुम्हाला करता आली पाहिजे. एवढं केलं तरी खूप झालं. विठ्ठल
होता आणि आपल्या सर्वांना हे सांगणं अत्यंत गरजेचं होतं का आई भगवतीच्या उत्सवानिमित्त जमलोय आणि जर आपल्याला याचीच माहिती नसेल तर काही आहे का त्याचं? म्हणून ऐका, चला माझी वेळ संपत आली, अगदी 10-15 मिनिट राहिले असतील माझ्याकडे. या 10-15 मिनिटामध्ये बघा त्या ठिकाणी आई भगवती आहे, परांबाई, तिच्या दरबारामध्ये आपण सगळे इथं बसलेलो आहोत. आपल्या सर्वांना सांगणे जगद्गुरु तुकोबराय आहेत आणि तुकोबराय त्या आई भगवतीला सांगतात की कुळीचीही कुळदेवी केली ठावी संतांनी, म्हणतात की बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी, संकटातून मुक्तता झाली. कशामुळे? त्या आईला शरण गेलो म्हणून. कोणत्या संकटातून? या जन्म मृत्यू रूपी संकटातून काय झाली माझी? त्या ठिकाणी दुरावलो याच्यापासून, याची भीती आता मला राहिली. तुकोबाराय सांगतायत. पण आपल्यातल्या काही जाणकार मंडळींना प्रश्न पडेल की ताई तुम्ही सांगता की जगद्गुरु तुकोबराय आई भगवतीची उपासना करतात, त्या परांबेची उपासना करतात, पण जगद्गुरु तुकोबराय तर विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त आहेत. विठ्ठल भगवान परमात्म्याचे काय आहेत? एकनिष्ठ भक्त आहेत. तुकोबराय स्वतः सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नो हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख आहे का? नाही. आपल्यातल्या जाणकार मंडळींना प्रश्न पडेल, माझा वेळ संपलाय, मला ज्ञात आहे माझा वेळ संपलाय, पण तुम्हाला प्रश्न पडेल की ताईंनी सांगितलं खरं, पण तुकोबाराय तर भगवान परमात्माचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि एकनिष्ठ भक्त असून आई भगवतीची उपासना कसं काय करतात? बरोबर आहे ना? कसं काय करतात? तर आई भगवतीची उपासना जगद्गुरु तुकोबाराय करतात, पण जगद्गुरु तुकोबारायांच्या एकनिष्ठतेमध्ये कुठलीच बाधा येत नाही. काय असतं माहिती का? काही वेळेस दोन्ही गोष्टी खऱ्याच असतात. हे पटवून देण्यासाठी मी तुम्हाला 5 मिनिटामध्ये एक दृष्टांत सांगते. आमचे दादांचं नाव काय? मनीष महाराज. आमच्या दादांचं नाव काय? रामेश्वर महाराज. आता त्या ठिकाणी हे रामेश्वर महाराज आणि हे महेश महाराज. चला बघा इकडं, हे रामेश्वर महाराज, हे महेश महाराज, हे दोघं गेले सेलूला. कुठे गेले? गेले सेलूला. आणि सेलूला गेल्याच्या नंतर अगदी दोघांनाही जिलेबी आवडते असं गृहीत धरू आपण.
दोघांनाही जिलेबी आवडती, म्हणून त्यांनी एक गाडा त्या ठिकाणी काय असेल हॉटेल ते बघितलं, आणि बघितल्याच्या नंतर दोघांनी म्हटले अरे काय करायचं यार. आमचे महेश दादा रामेश्वर दादाला म्हटले अरे मला त्या ठिकाणी जिलेबी खायची का खूप आता खाऊ वाटते मला, त्या ठिकाणी जिलेबी मला खायची, मला खूप आवडती. रामेश्वर दादा म्हणले मला बी आवडते, आता काय करू. म्हणले प्रॉब्लेम काय. ते म्हणले मला आवडती पण मुद्दा असा आहे की अजून काला झाला नाही. समजणे वाले को इशारा काफी. अजून काला झाला. तुम्ही राग नका येऊ देऊ बरं दोघं, तुमची बहीण आहे म्हणून पदरात घ्या. त्या ठिकाणी अजून काला झाला नाही. म्हटले मग काय करावं आता, युक्ती कशी लढवावी. महेश दादा हुशार माणूस. महेश दादा गेल्याच्या नंतर म्हणले बघू पुढचं पुढे काय होईल. गेले हॉटेलमध्ये, पाव किलो त्या जिलेबीवाल्याला म्हटले दादा पाव किलो जिलेबी द्या म्हणे आपल्याला. ठीक आहे म्हणले. तर त्या दादांनी दिली पाव किलो जिलेबी. दिल्याच्या नंतर आता महेश महाराज समोर गेले. आता हे नाच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं, म्हणून ह्यांनी काय केलं, म्हणले जाऊ द्या, जे महेश दादाचं होईल ते आपलं होईल, चला पुढे. बरोबर, जे महेश दादाचं झालं ते आपलं होईल, म्हणून हे समोर, हे त्यांच्या पाठीमागं. आता हे पहिल्यांदा गेले ते यांची जिलेबी संपत आली, संपल्याच्या नंतर हे गेले कुणाकडे, मालकाकडे जावं लागेल ना, जिलेबी घेतली ना आपण. कुठे गेले, मालकांकडे गेले. आता मालकाकडे गेल्याच्या नंतर मालक म्हणतो ओ साहेब काय करा म्हणे, जिलेबी खाल्ली ना तुम्ही. म्हणले हो. म्हणले पैसे काय, म्हटले पैसे. ते म्हणले आज काय करता राव, तुम्ही पैसे मागता. पहिले पैसे दिले नंतर जिलेबी घेतली ना. काय सांगितलं, पहिले पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. त्या जिलेबीवाल्याचे महेश दादाचे लागले भांडणं. आता भांडणं लागले तेवढ्यामध्ये यांची जिलेबी संपली. ह्या दोघांचे भांडणं चालू झाले. आता या दोघांचे भांडणं चालू झाल्याच्या नंतर हे म्हणतात तुम्ही दिले नाही, हे म्हणतात दिले, हे म्हणतात तुम्ही दिले नाही, दिले. दोघांचं चालू. तेवढ्यामध्ये रामेश्वर महाराज हुशार माणूस, रामेश्वर दादा म्हणले ओ नाना तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले पैसे विसरून जातात. दोघांची भांडणं लागल्या, मी दिले. त्यावेळेस ते दादा म्हणतात नाही महाराज म्हणे तुम्ही दिलेले पैसे कसं विसरेन, तुम्ही तर आधी पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. किती हुशार असेल तो माणूस. झालं, या दोघांचे भांडणं लागले. आता भांडणं लागले, शेजारी पाजारी माणसं होती ती आली. म्हणे काय झालं. त्या दुकानदाराने सांगितलं म्हणे काय यांनी जिलेबी घेतली पैसे दिले नाही. त्यावेळेस हे म्हटले नाही दिले, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. आता त्यावेळेस ते म्हणले तुम्ही दोघं एकाची जिलेबी एकाचे. आता तुमच्या दोघात खरं मानाव कोणाचं, मध्यस्थी करायला तिसरा. सोयरिकीत लागतो, लग्नात लागतो, कशा भांडणात, प्रत्येक गोष्टीत लागतो कोण, तिसरा माणूस. मग तिसरा माणूस कोण होता, हे सगळं प्रकरण बघणारा रामेश्वर दादा. कोण होते, रामेश्वर दादा. आता रामेश्वर दादांना त्या माणसांनी विचारलं म्हणे ओ महाराज हे म्हणतात पैसे दिले, हे म्हणतात नाही दिले, नाही दिले, तुम्ही इथं होते का. म्हणे हो होतो ना, मी इथेच होतो. म्हणले खरं सांगा महेश महाराजांनी जिलेबीवाल्याला पैसे दिले का. त्यावेळेस आमचे दादा म्हणले जो कहूंगा सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. जे बोलल खरं बोलल, खऱ्याशिवाय खोटा अजिबात एक शब्द बोलणार नाही. ठीक आहे. आमचे रामेश्वर दादा सांगायला लागले म्हणे ओ बाबा या दोघांचे भांडणं झालेत, तुम्हाला खरं सांगू का, जसे पैसे मी जिलेबीवाल्याला दिले तसेच पैसे महेश दादांनी सुद्धा. माझा दृष्टांत संपला. ऐका, जसे पैसे महेश दादा त्या ठिकाणी रामेश्वर दादांनी दिले तसे महेश दादांनी. खोटं कोणाचे, खरं कोणाचे. कधी कधी दोन्ही गोष्टी सुद्धा कशा असतात, बरोबरच असतात. तेच सांगायचं मला तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठलाचे भक्त आहेत, पण जगद्गुरु तुकोबाराय आई भगवतीची उपासना करतात, कारण संतांनी तिन्ही लिंगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आई भगवतीची उपासना केलेली आहे. ती स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग, त्या ठिकाणी तिन्ही याच्यामध्ये काय केलेली आहे, भगवंताची उपासना केलेली आहे. त्या ठिकाणी मी फारसा विस्तार करणार नाही, कारण माझी वेळ संपत आली. तुम्हाला इथं झोपा लागायचं, तुम्हाला इथं झोपा का चालू देऊ. इकडे तिकडे बघू नका, मला मागं पुढं कोण नाही, तुमचा विचार करा.
मला काय असं मैबाप अगदी माझी त्या ठिकाणी संपत आलेली आहे. 11:07 झालेली आहेत बरोबर. माझी तरी काही चूक नाही. त्या ठिकाणी अगदी 9:15 कीर्तनाला प्रारंभ झाला. मी तरी काय करू आता, कमी वेळेमध्ये सांगणं होत आणि जर भरपूर सांगितलं नाही तर लोक म्हणतात एवढंच करावं काय नेमकं महाराज लोकांनी, कधी कधी प्रश्न पडतो मला. असो त्या ठिकाणी आपण सर्व मोरगावकर ग्रामस्थ मंडळी अगदी सुंदर नियोजन आपण केलंय बघा. त्या ठिकाणी तुकोबरायांचा अभंग मी निवडला होता की कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झालो शरण गेलो का उगविलो संकटी. कोणतं संकट? जन्म मृत्यूच्या संकटातून मी पार झालो. या आई भगवतीला प्रत्येक देवाला रूपाला जर कुणी आणलं असेल तर कुणी आणलं? संतांनी. आणीला ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी प्रयत्नांनी तो भगवान परमात्मा रूपाला आला. आणि शेवटच्या चरणामध्ये त्या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. नाचणं नृत्य करणं ही सुद्धा काय आहे? भगवंताची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. त्या ठिकाणी नवविधा प्रकारची भक्ती सांगितली. त्याच्यातली एक भक्ती कोणती? नृत्य करणं ही सुद्धा भक्तीच आहे. ती भक्ती कुणी केली होती? मीराबाईंनी केली होती. अगदी पायात घुंगरं बांधून काय केलं? मीराबाईंनी भगवान परमात्माची साधना करावी, आराधना करावी. राजाची मुलगी होती तरी सुद्धा साधना केली. एवढी साधना केली, त्या साधनेचा परिणाम असा झाला स्वतःच्या जन्मदात्र्या बापाने विषाचा प्याला दिला तर त्या विषाच्या पाल्याचं सुद्धा काय झालं? अमृत झालं. राणाने विष दिया राणाने विष दिया मन अमृत पिया मीरा सागर में सहिता कहाने लगी दुख लाभो सहे मुख से गोविंद कहे मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी वो तो गले गले हरि गुण गाने लगी. रात्रंदिवस मीराबाई महाराजांनी साधना करावी. तेच नामचिंतन आपल्याला सुद्धा करायचंय. सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी जय हो. आणि सर्वांनी माझ्यासोबत गायचंय. ऐसी लागी लगे जय हो. ऐसी लागी लगे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लागी रे लाग ऐसी लागी लगन मेरा हो